केंद्र प्रमुख गोमासे सर, जे प्रगत शैक्षणिक महाराष्ट्राचे जिल्हा समन्वयक आहेत ते बोरकर सर आणि रामदेव सोरते सर, आणि विशेष सांगू इच्छितो की जे चौरे साहेब आहेत त्यांची ही दत्तक शाळा आहे. एक सत्य अनुभव सांगतो की सर्वप्रथम शाळा दत्तक घेतल्यानंतर चौरे साहेब आणि त्यांची टीम आमच्या शाळेमध्ये आलेली होती. त्यांनी बघितलं की एवढे यंगस्टर आहेत, मुलं आहेत, पण मुलांना गुणवत्तेमध्ये मागे आहेत. त्यांनी सगळं काही चेक केलं आणि जाता जाता एक शब्द म्हटला की मला तुझ्याकडून ही अपेक्षा नाही आहे, तू काही करू शकतो. 2 तास मी आणि माझी सहाय्यक शिक्षिका त्यावर चिंतन केलं आणि ठरवलं की वी कॅन डू बेस्ट. आणि तिथून जे आम्ही पेटून उठलो तो बदल मी तुम्हाला सांगू इच्छितो. की बघा माझ्या शाळेची पूर्वीची स्थिती, बाह्यांग आहे, बाह्य इमारत, हे मुलं आहेत. आमच्या भामरागडमध्ये सर्वात मोठा प्रश्न आहे तो उपस्थितीचा, की जे मुलं येतात त्यांना, जे न येणारे मुलं आहेत त्यांना बोलवायला जावं लागतं, जे की येणाऱ्यांसाठी पनिशमेंट वाटते. जे अगोदर येतात त्यांना उलट बोलवायला जा आणि पुन्हा तेवढा वेळ त्यांना पास करावा लागतो. आणि शेतात गेल्यानंतर चित्र बघा, शेतात गेल्यानंतर प्रत्यक्ष दिसते की मुलाच्या हातामध्ये बकरीचं पिल्लू आहे. ते बघा, म्हणजे घंटी वाजली, सगळं झालं, पण मुलाला अजून शाळेची आठवण झालेली नाही. इथपासून आम्हाला सुरुवात करावी लागते आणि त्यानंतर कुठे आम्ही गुणवत्ता या बाबीकडे वळतो. त्यानंतर भापकर सरांनी दत्तक घेतल्यानंतर जी वेगाने आम्ही कास धरली त्याचा आढावा. लोकबिरादरी हेमलकसा येथे भराडे मॅडम आणि नामदेव माळी सर यांचं एक प्रेरणा शिबिर झालेलं होतं ज्ञान रचनावादावर. तिथून मी पुन्हा जास्त पेटून उठलो आणि हा बघा बदल सध्याचा, की ज्ञान रचनावादी पद्धतीने आम्ही तेव्हाची शाळा अशी बनवली. आमच्या परिसरामध्ये जंगलामध्ये जे पानं वगैरे आहेत त्याचा उपयोग करून मुलांनी सुंदर असं संग्रह तयार केलेला आहे. ती रंगरंगोटी आहे, मुलं फरशीवर शिकत आहेत. हे बघा, मुलं स्वतः नाव तयार करत आहेत, मुलांनी स्वतः साहित्य तयार केलेलं आहे. आम्ही रॉ मटेरियल आणून दिलं, मुलांनी स्वतः कार्ड वगैरे बनवले. जे दुकानाची संकल्पना आहे, आमच्या गावामध्ये दुकान नाही आहे, स्वतः आम्ही शाळेमध्ये दुकान बनवलं. मुलांनी भोपळ्यापासून तराजू बनवला आणि त्याद्वारे आम्ही हे दुकानाचं प्रात्यक्षिक शाळेमध्ये सादर केलं. त्यानंतर भापकर सरांनीच भामरागडसाठी कुंतीबीट दौरा सर्व शिक्षकांसाठी दिलेला होता. त्याचा आम्ही पुरेपूर फायदा घेतला. तिथून सुद्धा आम्हाला खूप जबरदस्त प्रेरणा मिळाली. हा कुंतीबीट दौरा. त्यानंतर तंत्रस्नेही प्रशिक्षण, यामध्ये तालुक्यातून 5 शिक्षकांची निवड झाली, त्यामध्ये माझा नंबर होता. तिथून तंत्रस्नेहीकडे मी वळलो आणि त्या दिवशी मी लॅपटॉप घेतला. आणि खरी प्रेरणा माझ्या डिजिटल शाळेसाठी ती मिळाली संदीप गुंड सरांची, ज्यांची मी व्हिडिओ बघितली होती आणि त्या दिवशी ट्रेनिंगच्या निमित्तानं त्यांच्याशी भेट झाली आणि त्या दिवशी मी गोहने सरांच्या शाळेत सुद्धा गेलो. या 2 व्यक्तीमुळे मी 100% डिजिटलकडे टर्न झालो. 2 ऑक्टोबरला आम्ही शाळा व्यवस्थापन समितीची मीटिंग घेतली. त्यामध्ये मी हा मानस ठेवला की तालुक्यातली लोकवर्गणीच्या माध्यमातून पहिली डिजिटल शाळा आपल्याला बनवायची आहे. जे अशक्य होतं की भामरागडमध्ये लोकवर्गणी आणि शाळा हे कधी समीकरण जुळलं नव्हतं, पण आम्ही ते स्वीकारलं आणि कामाला लागलो. आणि पुढे बघा, प्रजासत्ताक दिनी जो प्रोजेक्ट ऑफिस कार्यालयात कार्यक्रम होतो, तिथे मी आवाहन केलं की मला तालुक्यातली पहिली डिजिटल शाळा बनवायची आहे, मला कलेक्शनची आवश्यकता आहे. माझ्या मुलांनी तिथे डान्स सादर केला होता. तर त्यावेळी तिथले जे एसडीपीओ साहेब आहेत संदीप गावी सर, ते स्वतः शिक्षक आहेत. ते एका शब्दात उभे झाले आणि माझ्याकडून वैयक्तिकरित्या 5,00,000 रुपये त्यांनी डिक्लेअर केलं. तिथून जे डिजिटल शाळेच्या कलेक्शनसाठी सुरुवात झाली, त्याच्यात आम्ही मग त्याच दिवशी खरी कमाईचा उपक्रम लावला होता. त्यामध्ये मुलांनी 1,500 रुपये कमवले. पुढे सर, त्यानंतर मी पोलीस स्टेशन काढले. म्हणजे मोठं चॅलेंज आहे की नक्सलाईट भागात पोलीस स्टेशन मध्ये जाऊन कलेक्शन करणं. पण मी निघालो. भामरागड पोलीस स्टेशन मध्ये जे क्यूआरटी टीम आहे
त्यांना मी माझ्या शाळेबद्दल हा प्रोजेक्ट सांगितला, त्यांना तो आवडला आणि 4,500 रुपयाची मदत त्यांनी केली. मग असं करता करता लाहेरी या पोलीस स्टेशन कडून 4,050 रुपये मिळाले, नारगुंडा पोलीस स्टेशन कडून 5,000 मिळाले आणि सरांना आश्चर्य झाले की आमच्या गावात सुद्धा जिल्हा परिषद शाळा आहे, ते कधी असं म्हणत नाही आणि तुम्ही कुठून आले. मी त्यांना समजावलं आणि त्यांनी ते दिले. एवढंच नव्हे तर आलापल्ली येथील काही व्यावसायिक आहेत, त्यांनी होम थिएटर दिला आणि जे भामरागडमधील सर्व व्यावसायिक आहेत त्यांच्याशी मी भेट घेतली. नगरसेवक आहेत, पालक आहेत, सर्वांशी भेट घेऊन कलेक्शन सुरू केलं आणि सुरू आहे. आतापर्यंत 55,000 रुपये गोळा झालेले आहेत. अजून बरीच रक्कम येणे बाकी आहे. हा शाळेचा सध्याचा चेहरा. 100% ज्ञान रचनावादी तालुक्यातील पहिली शाळा. 100% बाहेरून रंगरंगोटी आहे, आतून आहे. मुलांना पाहिजे तेवढं साहित्य आहे. हे बघा मुलं आता मी जाण्याच्या पूर्वी हजर राहतात आणि माझी वाट बघत असतात. सर एक मिनिट. परवा मी लॅपटॉप घेतला, मुलं लॅपटॉपवर टायपिंग शिकत आहे. येत्या 2-3 दिवसामध्ये डिजिटल इंटरॅक्टिव्ह क्लासरूम ही मी बनवत आहोत. माननीय भापकर सर आणि आम्ही काही शिक्षक काय चर्चा केली की किमान भामरागडमध्ये मोबाईल डिजिटल शाळा असावी. पण मी सरांना जेव्हा हा माझा प्रोजेक्ट सांगितला, सरांना तो खूप आवडला. पण आम्ही 100% शाळा मोबाईल डिजिटल तरी करणार आहोत आणि ही माझी तालुक्यातली पहिली शाळा येत्या 2-3 दिवसामध्ये होणार आहे. पुढचा एकच मिनिट. माझ्या नवीन बाईकवर मी प्रगत शैक्षणिक महाराष्ट्राचा लोगो टाकला, जेणेकरून याचा प्रसार व्हावा आणि जिल्ह्यामध्ये प्रगत शैक्षणिक महाराष्ट्राची हवा निर्माण व्हावी. आणि सरांना मी ग्वाही इच्छितो की येत्या काही दिवसामध्ये माझी शाळा 100% प्रगत करण्याचा मी प्रयत्न करतो आणि ती होणार. हे सर्व आपल्यामुळे. धन्यवाद. तुम्ही मोबाईल काय सांगाल विषय सांगणार होतो, तुम्ही सांगा. बरं, मार्केटमध्ये स्क्रीन इनलार्जर उपलब्ध